नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून देशभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत। विशेष म्हणजे या बातम्या आपल्याला मेनस्ट्रीम मीडियामध्ये दिसणार नाहीत किंवा त्या दाखवल्या जाणार नाहीत। अशा बातम्यांचा परामर्श या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। आपण नेहमी बघत असतो की मेनस्ट्रीम मीडियामध्ये एखादी बातमी ही दाखवली जाते आणि दिवसभर तीच बातमी दाखवून दळण जातं। त्यामुळे देशभरात आणि देशाबाहेर घडणाऱ्या अनेक बातम्या दुर्लक्षित होतात, त्याकडे लक्षच जात नाही किंवा जाणून बुजून त्या दुर्लक्षित केल्या जातात। न्यूज डंका अशा बातम्या, विशेष घडामोडी, बातमीमागची बातमी सांगणारा हा नवाकोरा उपक्रम घेऊन येत आहे। बरेलीमध्ये धर्मांतराच्या मोठ्या टोळीचा भांडाफोड झाल्यानंतर आता रोज नवीन गोष्टी उलगडत आहेत। ताजी माहिती अशी आहे की ज्यातून हिंदूंचं धर्मांतर केलं जात होतं तो मदरसा अवैध निघालेला आहे। या मदरशावर बुलडोझर चालवण्याचे आदेशसुद्धा देण्यात आलेले आहेत। धर्मांतर टोळीनं हिंदू युवकांना जाळ्यात ओढण्यासाठी 20 पेक्षा जास्त व्हॉट्सॲप ग्रुप तयार केलेले होते। या ग्रुपवर अश्लील फोटो, व्हिडिओ पाठवले जात होते। त्यानंतर मुलांना लग्न, जन्नत आणि 3 बायका मिळण्याचं आमिष दाखवलं जात होतं। जे युवक यात रस दाखवायचे त्यांना मदरशात बोलावून त्यांचं ब्रेनवॉश केलं जायचं। आत्तापर्यंत अनेक युवक या सापळ्यात अडकलेले आहेत। टोळीनं वेगळ्या नावांनी अनेक व्हॉट्सॲप ग्रुप बनवलेले होते। सुरुवातीला त्यात सामान्य चर्चा व्हायची, मग हळूहळू अश्लील व्हिडिओ, मुलींचे फोटो टाकले जायचे। हिंदू मुलांना लग्नाचं आमिष दिलं जायचं। सांगितलं जायचं की मुस्लिम झालात तर 3-4 बायका मिळतील आणि जन्नतसुद्धा मिळेल। जी मुलं या आमिषाला बळी पडायची त्यांना मदरशात बोलवून मुली आणि मौलानांच्या माध्यमातून त्यांचं मतपरिवर्तन केलं जात होतं। बरेलीपासून 30 किलोमीटरवर असलेला फैजनगरचा हा मदरसा 2014 मध्ये सुरू झालेला होता, पण प्रत्यक्षात ही शिकवणीची जागा नव्हतीच। हा एक धर्मांतराची फॅक्टरी होती जिथं युवकांचं ब्रेनवॉश केलं जात होतं। जे एकटे राहतात अशा मुलांवर या टोळीचं लक्ष होतं। या टोळीचा कारभार अब्दुल मजीद पाहायचा। त्याला सलमान, आरिफ आणि फहीमसारखे लोक मदत करायचे। काही दिवसापूर्वी पोलिसांनी प्राध्यापक प्रभात उपाध्याय यांना एका मदरशातून बंदिवान अवस्थेत सोडवलं। ते नेत्रहीन आहेत आणि त्यांचं जबरदस्ती धर्मांतर केलं जात होतं। प्रभात यांचं नाव बदलून हमीद असं ठेवलं गेलं होतं आणि त्यांचा खतना केला जात होता। या कारवाई दरम्यान 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे, ज्यात अब्दुल मजीदचाही समावेश आहे। पोलिसांना आरोपींकडून झाकीर नाईकची पुस्तकं आणि 21हून अधिक बँक खाती सापडलेली आहेत। त्यामध्ये 13 लाखांपेक्षा जास्त रुपयांचे व्यवहार झाल्याचं आढळून आलं आहे। पोलिसांच्या मते ही टोळी फक्त बरेलीपुरती मर्यादित नाही तर देशातील 13 राज्यांमध्ये पसरलेली आहे आणि यात 200 पेक्षा जास्त मौलानांचा सहभाग असू शकतो असा सुद्धा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। अलीगडमध्ये अतिक्रमण विरोधी कारवाई दरम्यान भगवान श्रीकृष्ण आणि भगवान श्रीराम यांच्या पोस्टर्सची नासधूस करण्यात आली, तोडफोड करण्यात आली। हिंदू देवतांचा अपमान झाल्याचं सांगत विश्व हिंदू परिषदेनं तीव्र आक्रोश व्यक्त केला आहे। या संदर्भात विश्व हिंदू परिषदेनं गांधी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे। विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा सहमंत्री राहुल वर्मा यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात असं म्हटलं आहे की 30 ऑगस्ट 2025 रोजी मामू भाचा बाजारात नगरपालिकेचं अतिक्रमण हटाव हे अभियान सुरू होतं। दुकानदारांनी 3 शेडखाली काउंटर लावून अतिक्रमण केलेलं होतं। ते हटवण्यासाठी मनपाची कारवाई सुरू होती, कारण हा मुस्लिम बहुल असा भाग आहे। त्यांनी मनपाच्या कारवाईला विरोध केला आणि मोठ्या संख्येनं दुकानदारांनी रस्त्यावरच गोंधळ घालायला सुरुवात केली। त्याचवेळी काहींनी शोभायात्रेसाठी लावलेल्या पोस्टर्सना लक्ष केलं। या पोस्टर्सवर हिंदू देवी देवतांचे फोटो होते।
31 ऑगस्ट 2025 रोजी विश्व हिंदू परिषदेचा स्थापना दिवस होता आणि या स्थापना दिनानिमित्त शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यासाठी संपूर्ण शहरात हिंदू देवी देवतांची पोस्टर्स लावण्यात आलेली होती. मामूभातचा मार्केटमध्ये सुद्धा अशी पोस्टर्स लावण्यात आलेली होती. शोभायात्रेच्या एक दिवस आधीच भगवान श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या पोस्टर्सची नासधूस करण्यात आल्याचा प्रकार हा तिथं घडलेला आहे. पाकिस्तानसाठी गुप्तहेरीच्या आरोपात पकडलेल्या यूट्यूबर ज्योती मल्होत्रासोबत अटक झालेल्या जसबीर सिंह विरोधात पोलिसांनी 1700 पानी आरोपपत्र दाखल केलेलं आहे. यात जसबीर सिंहनं पाकिस्तानला भारतातील फायटर जेट एअरबेस, आर्मी बेस आणि बाखरानंगल धरणाची माहिती पाठवल्याचे पुरावे आहेत. जसबीर पाकिस्तानातील 120 लोकांच्या संपर्कात होता. त्यात ISIचे लोकही सामील होते. ISIच्या शाकीरचा नंबर त्याच्या फोनमध्ये जट रांधवा या नावानं सेव्ह केलेला आढळला. जसबीर पाकिस्तानातील हॉटेलमध्येही ISIच्या लोकांना भेटल्याची माहिती समोर आलेली आहे. जसबीरकडं 2 पासपोर्ट होते आणि तो 4 वेळा पाकिस्तानला जाऊन आलेला होता. तो पाकिस्तानी यूट्यूबर नासिर ढिल्लोच्या माध्यमातून पाकिस्तान दूतावासातील अधिकारी आणि ISIS सदस्यही त्याला भेटला होता. पोलिसांनी सांगितलं, जसबीर अनेकदा ज्योती मल्होत्रासोबत पाकिस्तानी दूतावासात गेलेला होता. ज्योती मल्होत्राला देखील पाकिस्तानसाठी गुप्तहेरीच्या आरोपात अटक करण्यात आलेली आहे. आरोपपत्रात नमूद करण्यात आले की दूतावासात दानिशनं त्याच्याकडून भारतीय सिम कार्ड मागितले होते, जे तो उपलब्ध करून देऊ शकला नाही. तसंच जसबीरनं आपला लॅपटॉप दानिशला दिला होता. नंतर जसबीरनं लॅपटॉप आणि मोबाईलमधला डेटा डिलीट केला. हा डेटा परत मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. याआधी पाकिस्तानसाठी गुप्तहेरीच्या आरोपात अटक झालेल्या यूट्यूबर ज्योती मल्होत्राविरुद्ध 14 ऑगस्ट 2025ला पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलेलं आहे. या आरोपपत्रात ज्योती मल्होत्राचे पाकिस्तानातील अनेक एजंटांशी संबंध असल्याचं उघड झालं होतं. 2500 पानी आरोपपत्रात नमूद करण्यात आलं की ज्योती मल्होत्रा अनेक दिवसांपासून पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISIच्या एजंटांच्या संपर्कात होती. ती पाकिस्तान उच्चायोगात कार्यरत असलेल्या एहसान उर रहीम उर्फ दानिश व्यतिरिक्त हसन अली, शाकीर आणि नासिर ढिल्लो यांच्याही सतत संवाद करत होती. त्यांच्याही ती सतत संपर्कात होती. वाराणसीच्या आदमपूर भागात एक धक्कादायक प्रकरण समोर आलेलं आहे. तिथं एका 12 वर्षांच्या हिंदू मुलीचं अपहरण करून जबरदस्तीनं तिचं धर्मांतर घडवून आणलेलं आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी निहाल आणि एका महिलेला पोलिसांनी अटक केलेली आहे. यातील मुलीच्या वडिलांनी आरोप केला की निहालनं 3 महिन्यापूर्वी त्यांच्या मुलीचं अपहरण केलेलं होतं. नंतर तिचं धर्मांतर करून मौलवीकडून लग्न लावून घेतलं. जेव्हा ते परत आपली मुलगी आणण्यासाठी गेले तेव्हा आरोपीच्या कुटुंबानं आणि जवळपास 200 जणांच्या जमावानं त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. पीडित वडिलांनी पोलिसांना सांगितलं की त्यांची मुलगी 3 महिन्यांपासून बेपत्ता होती. त्यांना जेव्हा कळलं की मुलगी निहालकडं आहे तेव्हा ते तिला परत आणण्यासाठी तिच्या घरी गेले. मात्र तिथं निहाल, त्याचा अब्बू शरीफ, भाऊ लालू आणि इतर नातेवाईक त्यांना धमकवत होते. आरोपीनं सांगितलं की त्यांच्या मुलीचं आता धर्मांतर झालेलं आहे आणि आता तिच्यावर तिच्या वडिलांचा काही अधिकार राहिलेला नाही. वडिलांनी याला विरोध केल्यावर जवळपास 200 लोकांच्या जमावानं त्यांना घेरलं आणि इशारा दिला, जर त्यांनी मुलीला परत नेण्याचा प्रयत्न केला तर त्यांना ठार मारलं जाईल. वडिलांचा आरोप आहे की त्वरित पोलीस ठाण्यात ही माहिती दिलेली होती, मात्र त्याची दखल पोलिसांनी घेतली नाही. शेवटी त्यांनी पोलीस आयुक्त मोहित अग्रवाल यांच्याकडे धाव घेतली. त्यानंतर ही कारवाई झालेली आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मांडलेले विषय आपल्याला कसे वाटले याबद्दलची आपली प्रतिक्रिया, आपली मतं कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि नमस्कार.